सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग स्वीकारण्याची भूमिका घेऊन 13 ऑगस्ट 1990 रोजी तो स्वीकारताच देशभर आरक्षण विरोधी शक्तींनी हल्लाकल्लोळ माजवला। दुर्दैवाने या हल्लाकल्लोळात काही मंडल आयोगाचे लाभधारक देखील सहभागी होते। मीडिया 100% विरोधात होता। त्याने मंडल विरोधाचं चित्र अतिरंजित आणि फुगवून लोकांपुढे नेलं। व्ही.पी. सिंग यांची प्रतिमा सामाजिक न्यायाचा मसीहा अशी झाली होती। त्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधकांचे पित्त खवळले। राष्ट्रीय मोर्चा सरकारला भाजप आणि माकप या दोन पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता। त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली। व्ही.पी. सिंग यांना नाईलाजानं बॅकफूटवर जावे लागले। त्यांनी मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी नव्हे तर केवळ शिक्षण आणि नोकरी 27% आरक्षण एवढी शिफारस स्वीकारल्याचं स्पष्ट केलं। रोस्टरनुसार पदोन्नती ओबीसीला लागू करणार नाही असे जाहीर करून प्रशासनातील उच्च जातींच्या लॉबीला शांत करण्याचा प्रयत्न केला। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ओबीसींसाठी 27% आरक्षण ही देखील शिफारस अंमलात आणणार नाही असेही जाहीर केले। मंडल आयोगात न सुचवलेली क्रीमी लेअरची शिफारस अंमलात आणली आणि देशातील खुल्या वर्गातील गरीब जनतेसाठी 10% आरक्षण ठेवण्यात येईल असं स्पष्ट करून भाजप आणि माकप यांना शांत करायचा प्रयत्न केला। ओबीसींसाठी वित्तीय सहाय्य आणि ओबीसी कल्याणाचे कार्यक्रम राबविणे सरकारवर बंधनकारक होते, परंतु त्यातूनही सरकारनं माघार घेतली। खरे तर सरकारनं मंडल कमिशनच्या शिफारशी अंशतःच स्वीकारल्या होत्या, तरीही व्ही.पी. सिंग यांचा निर्णय क्रांतिकारी होता। त्यासाठी ओबीसी जनतेनं त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिलेच पाहिजे। व्ही.पी. सिंग केवळ 1 वर्ष देशाचे पंतप्रधान होते, परंतु त्यांनी अनेक क्रांतिकारी आणि जनताभिमुख निर्णय घेतले। त्यांनी मंडल आयोग लागू केला। त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांचे 100% कर्ज माफ केले। देशातील ओबीसी कारागीर यांचे कर्ज 100% माफ केले। नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू केल्या। कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला। व्ही.पी. सिंग सरकार हे अल्पमतात होते। त्यांना ज्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला होता त्यांना आपला राजकीय जनाधार व्ही.पी. सिंग काढून घेतात की काय अशी शंका आली। ओबीसी हा भाजपाचा देखील जनाधार होता, परंतु भाजप पक्ष उच्चवर्णीय मानसिकतेचे देखील प्रतिनिधित्व करत होता। त्यांना व्ही.पी. सिंग आणि राष्ट्रीय मोर्चाची लोकप्रियता वाढणे परवडणारे नव्हते। भाजप आणि माकप या पक्षांची अस्वस्थता वाढली। भाजपाने मंडलाचा मुकाबला करण्यासाठी कमंडल अस्त्र बाहेर काढले। लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या रामरथ यात्रा काढली। या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला। बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ही यात्रा बिहारमध्ये अडवली। भाजपा याच बाबीची वाट पाहत होता। त्यांनी व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला। काँग्रेस तर याचीच वाट पाहत होती। अखेर व्ही.पी. सिंग सरकार पडले। व्ही.पी. सिंग सरकार पडल्यावर ओबीसी आरक्षण अडचणीत आले। व्ही.पी. सिंग सरकारनं ज्या मंडल शिफारशी लागू केल्या होत्या त्याला इंदिरा साहनी व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली। 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला। सर्वोच्च न्यायालयानं इतर मागासवर्गीयांचं आरक्षण कायम ठेवलं। इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात न्यायालयानं असेही नमूद केले की आरक्षण केवळ सुरुवातीच्या नियुक्त्यांना लागू होईल, पदोन्नतीसाठी नाही। 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी यांच्या याचिकेवर ऐतिहासिक निर्णय देताना जातीवर आधारित आरक्षण 50% मर्यादित केलं। हा निर्णय ओबीसींसाठी थोडा गम थोडी खुशी असा ठरला। या निर्णयानं ओबीसींचं आरक्षण मान्य झालं। जातीनिहाय आरक्षणाला 50% ची मर्यादा घातल्यानं 52% ओबीसी जनतेला 27% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। ओबीसींचा पदोन्नतीचा हक्क नाकारला गेला। 1991 साली पी.व्ही. नरसिंह राव सरकारनं देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरिबांसाठी 10% आरक्षण जाहीर केलं। संविधान तज्ज्ञांच्या मते सरकारचा हा निर्णय असंविधानिक होता।
परंतु सर्वोच्च न्यायालयानं ते आरक्षण कायम केले. त्यामुळे अनेक कायदेतज्ञ चकित झाले. 1992च्या इंदिरा साहनी केसचा निकाल लागल्यावर नरसिंह राव सरकारनं देशभर सरकारी नोकरी व शिक्षण यात 27% आरक्षण देणारी अधिसूचना काढली आणि एकदाचे आरक्षण ओबीसींच्या पदरात पडले. संविधान लागू झाल्यापासूनच सामाजिक आरक्षण विरोधकांनी सातत्यानं आरक्षण देण्यात अडचणी निर्माण केल्या आहेत. 1950 साली चंपकम दोरायराज यांनी मद्रास सरकारनं दिलेल्या आरक्षणाला हरकत घेतली. त्यांच्या मते जातींवर आधारित आरक्षणामुळे संविधान अनुच्छेद 15(1) नुसार समानतेच्या अधिकाराचा भंग होतो. या आक्षेपामुळे संविधानात पहिली दुरुस्ती करण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सामाजिक व शैक्षणिक मागासलेले वर्ग यांच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेले वर्ग यांच्या कल्याणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाला प्रतिबंधित करता येणार नाही, असं या संविधान दुरुस्तीत स्पष्ट केलेलं होतं. म्हैसूर सरकारनं उच्च शिक्षणात 68% आरक्षण दिले होते. त्याला M.R. बालाजी आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिनांक 28 सप्टेंबर 1963 रोजी M.R. बालाजी आणि इतर विरुद्ध म्हैसूर सरकार या निवाड्याच्या निकालानं SC, ST, OBC आरक्षणाला संविधान अनुच्छेद 15 बाधित करीत नाही, तसेच आरक्षण 50%च्या वर देता येणार नाही असा निवाडा दिला. हे आपण मागच्या लेखात पाहिले आहे. केरळ सरकार विरुद्ध N.M. थॉमस केसमध्ये निकाल देताना न्यायालयानं स्पष्ट केलं की आरक्षण हा अपवाद नाही, तर बहिष्कृत वर्गाचे मागासलेपण घालवण्याची उपाययोजना आहे. या निकालामुळे उपेक्षित वर्गाचा आरक्षणाचा अधिकार अबाधित झाला. मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वी महाराष्ट्रात 13% अनुसूचित जाती, 7% अनुसूचित, 10% OBC आणि 4% भटके विमुक्त असे एकूण आरक्षण 34% होते. त्यात नंतर भटके विमुक्त यांचे VJNT 3%, VJA 3%, NT-B 2.5%, NT-क धनगर 3.5%, NT-ड बंजारी 2% असे 4 प्रकार झाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, ब-कड सर्व मिळून 11% असे आरक्षण झाले. देशभरात मंडल आयोग लागू झाल्यावर राज्य शासनानं ओबीसींसाठी पूर्वीच्या 10%मध्ये 9% वाढ करून 19% ओबीसी आरक्षण केले. जातनिहाय कोणाची किती लोकसंख्या आहे याची आकडेवारी उपलब्ध नसल्यानं VJNT ब-कड ला दिलेलं आरक्षण टक्केवारी लोकसंख्येच्या न्याय प्रमाणात आहे की नाही याची खातरजमा झालेली नाही. महाराष्ट्रातील गोवारी, माना, मुनुरवार, हलबा, कोष्टी या जातीचे लोक अनुसूचित जमाती म्हणजेच STच्या सवलती घेत होत्या. परंतु या मूळ आदिवासी जाती नाहीत, तर केवळ नामसाधर्म्य असल्यानं या जाती सवलती घेतात, अशी काही दिवसांनी आदिवासी लोकांनी तक्रार केली. देशातल्या मागास जाती आणि जमातींची अनुसूची करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 सदस्यीय उपसमितींकडे संविधान सभेनं सोपवली आहे. त्या समितीनं अनुसूचित जमाती ठरवण्याचे काही निकष ठरवले, ज्यात त्यांचं भौगोलिक वेगळेपण, सांस्कृतिक भिन्नता, प्राचीन ते अतिप्राचीन परंपरा आणि त्यांचं आर्थिक मागासलेपण याचा समावेश होता. गोंडगोवारी जात आणि गोदावरी यांचा संबंध नाही. हलबा, हलबी यांचा आणि हलबा कोष्टी या जातींशी संबंध नाही. मुनुरवार जात आदिवासीसाठी असलेले निकष पूर्ण करत नाही, अशा तक्रारी राज्यातील आदिवासी संघटना आणि त्यांचे नेते सातत्यानं करीत होते. विदर्भातील हलबा कोष्टी ही मूळची विणकर जात आहे. त्या जातीला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात, म्हणून राज्यातील इतर कोष्टी जातींना देखील अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात अशी मागणी विविध कोष्टी जातींनी केली होती. विणकर व्यवसाय असलेल्या कोष्टी विविध जातींच्या मागणींमुळे साळी, पद्मशाली आदी विणकर व्यवसाय करणाऱ्या जातींनी देखील आपल्या जातीला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली. 1985 साली राज्य सरकारनं गोवारी, हलबा कोष्टी, माना, मुनुरवार या जातींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्याचा आदेश काढला. त्या आदेशाला स्वतःला आदिवासी समजणाऱ्या गोवारी जातीनं प्रचंड विरोध केला. 1985 पासून दरवर्षी गोवारी समाज नागपूरला हिवाळी अधिवेशन असताना प्रचंड संख्येनं मोर्चा काढून आपण अनुसूचित जमातीचेच आहोत असा दावा करीत आम्हाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा अशी मागणी चिवटपणे करीत होते. 23 नोव्हेंबर 1994 रोजी गोवारी समाजाने
दरवर्षीप्रमाणे विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला. हा मोर्चा अधिवेशनाला होता. अति विशाल होता. लाखो गोवारी त्यात सहभागी होते. मोर्चेकरी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची वाट पाहत होते. पवार साहेब काही मोर्चाला भेट द्यायला आले नाही. सरकारी पातळीवर मोर्चा चिरडायचा निर्णय झाला होता की काय माहीत नाही, पण मोर्चाची दखल सरकारनं न घेतल्यानं मोर्चेकरी चिडले. त्यांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात करताच पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला. त्यातून पळापळ, चेंगराचेंगरी झाली. न भूतो न भविष्यती असे गोवारी हत्याकांड झाले. 114 गोवारी शहीद झाले. शेकडो गोवारी जखमी झाले. या गोवारी हत्याकांडानं शरद पवार सरकारची कबरच खोदली. राज्यात सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. सरकार बॅकफूटवर गेले. खरे तर या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण तसे झाले नाही. 1995च्या निवडणुकीत पवार सरकार पडले. काँग्रेस हरली. सेना भाजप युती सत्तेत आली. 23 नोव्हेंबर 1994च्या गोवारी हत्याकांडानं घाबरलेल्या सरकारनं लोकक्षोभ कमी करण्यासाठी गडबडीत विशेष मागास प्रवर्ग या नव्या मागास प्रवर्गाची निर्मिती केली. त्यात गोवारी, माना, मुनुरवार, हलबा, कोष्टी इत्यादी अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळलेल्या जाती, कोष्टी, साळी, पद्मशाली या अनुसूचित जमातीच्या सवलती मागणाऱ्या विणकर जाती, कोळी समाजातील आदिवासी असल्याचा दावा, काही कोळी जाती अशा एकूण 41 जातींचा समावेश केला. विशेष मागास प्रवर्गासाठी सरकारी, निमसरकारी, अनुदानित संस्था यात नोकरी व शिक्षणात 2% आरक्षण, रोस्टर नुकसान, पदोन्नती, 100% फी माफीची सवलत, स्वतंत्र वित्तीय महामंडळ, व्यवसायासाठी सवलतीच्या व्याजदरानं कर्ज, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता, SBS-साठी स्वतंत्र आश्रमशाळा व वसतिगृह आदी सवलती दिल्या जातील, असा शासन निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळे विणकर जाती हुरळून गेल्या. त्यांच्या नेतृत्वाने स्वतःला मिरवून घेतले. पण या सवलती आजही 29 वर्षांनंतर पदरात पूर्णपणे पडलेल्या नाहीत. गोवारी समाजानं सुरुवातीपासूनच विशेष मागास प्रवर्ग नाकारला. 24 वर्ष अखंड लढा दिला आणि स्वतःला अनुसूचित जमातीचे आहोत याचे पुरावे सादर करून हायकोर्टाला गोवारी जात अनुसूचित जमात आहे हे मान्य करायला भाग पाडले. साळी, पद्मशाली, कोष्टी मात्र आज धड ओबीसी नाही ना धड SBC नाहीत. धोबी का कुत्ता न घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था आहे. त्याबद्दल तपशिलाने पुढील लेखात लिहिणार आहे. SBC सवलत म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आजची आहे हे मात्र खरे आहे. हिरालाल पगडाल, संगमनेर.